पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्रतर्फे विद्यार्थी मिळवणं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी मेरिट लिस्ट लागली आहे। आणि मी तुम्हाला याच्या अगोदरपासून वारंवार या ठिकाणी सांगितलं होतं की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची मी तुम्हाला जे काही तारीख सांगितली त्याच तारखेला जे विद्यार्थी मिळवणं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी मेरिट लिस्ट लागलेली आहे, लक्षात ठेवा। आणि मेन म्हणजे जे विद्यार्थी मिळवणं कट ऑफ जो मी तुम्हाला सांगितला होता कट ऑफ सुद्धा खूप कमी गेला आहे। म्हणजे जेवढा मी तुम्हाला ज्या डिव्हिजनमध्ये जेवढा कट ऑफ तुम्हाला सांगितला तेवढाच त्याच रेंजमध्ये जे विद्यार्थी मिळवणं कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या दुसऱ्या मेरिट लिस्टचा। आणि त्याचबरोबर जर पाहिलं आता जे लिस्ट लागली पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची दुसरी, तर यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं गोवा डिव्हिजनची लिस्ट लागली नाही आहे, त्याचबरोबर बारामतीची लिस्ट लागलेली नाही आहे, राहुरीची या ठिकाणी लिस्ट लागलेली नाही आहे, त्याचबरोबर श्रीरामपूर डिव्हिजनची लिस्ट लागलेली नाही आहे, अहिल्यानगरची लिस्ट लागलेली नाही आहे। तर ज्या डिव्हिजनची लिस्ट लागली नाही आहे तर कधीपर्यंत लिस्ट लागणार आहे दुसरी की लागणार नाही असे सुद्धा विद्यार्थी कमेंट करत होते। तर याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून। आणि त्याचबरोबर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची मेरिट लिस्ट किती जाणार आहे दुसरी सर्व डिव्हिजनचा कट ऑफ मी तुम्हाला सांगणार आहे, सेफ झोन काय असणार आहे। तिसरी जी लिस्ट आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी थर्ड लिस्ट आहे, थर्ड लिस्टचा कट ऑफ किती जाणार आहे महाराष्ट्राचा सर्व डिव्हिजनचा कट ऑफ मी तुम्हाला सांगणार। थर्ड लिस्टचा जो कट ऑफ हा कमी जाणार आहे, सेफ झोन किती असणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे। अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला, अमरावती, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई, त्याचबरोबर नागपूर सिटी, नागपूर, मोपसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोपसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ या सर्व डिव्हिजनचा कॅटेगरी वाईज कट ऑफ मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, कास्ट वाईज कट ऑफ सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज पडले आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून एक मला अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी 10वी मध्ये किती पर्सेंटेज पडलेले आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचं जर पाहिलं तर सध्याच्या कंडिशनला जे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे, लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे आणि कमी कट ऑफ गेला आहे। हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे, 1600 प्लस म्हणजे 1700च्या आसपास विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे दुसऱ्या मेरिट लिस्टमध्ये। पहिल्या लिस्टमध्ये 1500-1600 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आणि दुसऱ्या लिस्टमध्ये सुद्धा 1600-1700 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं। अजूनही सुद्धा तिसरी लिस्ट या ठिकाणी येणार आहे, चौथी पण लिस्ट येणार आहे, पाचवी पण येणार आहे, सहावी पण येणार आहे। तर आपल्याला संयम ठेवायचा, ज्यांचं सिलेक्शन झालं नसेल 1-2 मार्काने जे पण कटले असेल तर आपल्याला डिमोटिवेट व्हायचं नाही, आपलं सुद्धा सिलेक्शन होऊन जाणार आहे, ठीक आहे। तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आता भरपूर विद्यार्थ्यांची तक्रारी होती की सर गोवा डिव्हिजनची लिस्ट लागली नाही आहे, त्याचबरोबर बारामतीची लिस्ट लागलेली नाही आहे, त्याचबरोबर राहुरीची लिस्ट लागलेली नाही। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या डिव्हिजनची लिस्ट येणार आहे। ह्या डिव्हिजनची लिस्ट कोणी लागली, गोवा डिव्हिजन झालं, राहुरी डिव्हिजन, बारामती डिव्हिजन झालं। तर इकडे इलेक्शन सध्याच्या कंडिशनला चालू आहे, पोटनिवडणुका या ठिकाणी चालू आहे, इलेक्शन असल्यामुळे जे इकडली लिस्ट लागलेली नाही आहे। इलेक्शन झाल्यानंतर ह्या लिस्ट येणार आहे, दुसरी पण लिस्ट येणार आहे, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी सर्व काही लिस्ट या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। आपल्याला खचून जायचं नाही, आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा, धीर आपल्याला ठेवायचा आहे। आता ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे, आता भरपूर विद्यार्थी मेसेज करणार सर आम्हाला ईमेल नाही आला, मेसेज नाही आला। तर पहा तुमचा जर त्यामध्ये रोल नंबर असेल, ईमेल तर तुम्हाला येणारच आहे किंवा मेसेज पण येणार आहे। जर समजा नाही आलं, टेक्निकली इश्यू असला, समजा रेंज वगैरे नसेल, नाही आला तरीसुद्धा आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जायचं आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जे विद्यार्थी मिळवणं तारीख त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे, तर आपल्याला जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जे जायचं आहे तर आपल्याला या ठिकाणी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची त्यांनी जे तारीख दिलेली आहे तर आपल्याला 27 एप्रिल 2026च्या अंदर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे, करून घ्यायचं। आपल्या डिव्हिजनमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस होते आणि डॉक्युमेंट काय लागते, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, आधार कार्ड झालं, पासपोर्ट फोटो झाला, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाइल झालं आणि त्याचबरोबर जे मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा न्यावं लागणार आहे दवाखान्यातलं, एवढं काही आपल्याला लागते, जास्त काही यामध्ये लागणार नाही डॉक्युमेंट। आणि झेरॉक्स पण सोबत घेऊन जा, आधार कार्ड पण घेऊन जा, एवढं काही जाणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी, ठीक आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची आता तिसरी लिस्ट कधी येणार आहे, तिसरी मेरिट लिस्ट कधी येणार आहे। भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत येणार आहे। आता हे जी लिस्ट लागले पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक, आता याचा जे विद्यार्थी मिळवणं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची प्रोसेस या ठिकाणी चालणार आहे 27 एप्रिलपर्यंत, ठीक आहे। आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात झाल्यानंतर
मे महिन्यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं 1 ते 2 मे मध्ये या ठिकाणी पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची आपल्याला तिसरी मेरिट लिस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसुखची जी तिसरी मेरिट लिस्ट आहे 1 ते 2 मे पर्यंत आपल्याला लिस्ट पाहायला भेटणार आहे। तर आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे। तर आता कट ऑफ किती जाणार आहे, सेफ झोन काय असणार आहे तिसऱ्या लिस्टचा, तर ते तुम्हाला सांगून देतो महाराष्ट्राचा, जेणेकरून एक अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। पहा, अहिल्यानगर डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन, अमरावती डिव्हिजन, बारामती डिव्हिजन, बीड डिव्हिजन, भुसावळ डिव्हिजन, बुलढाणा डिव्हिजन, चंद्रपूर डिव्हिजन। आता या डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे तर UR कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 85 ते 93च्या आसपास कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 80 ते 88 पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। EWS कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 78 ते 85च्या आसपास या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे। आणि SC आणि ST कॅटेगरीचे असाल तर 85 ते 84च्या आसपास या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे। आणि PWD कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास या ठिकाणी कडाप जे 70% 80% पर्यंत पाहायला भेटणार आहे, एवढं सेफ झोन आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी धाराशिव डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर, मालेगाव झालं। आता या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिला तर तुम्ही UR कॅटेगरीचे असाल तर 86 ते 93च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। OBC जर कॅटेगरी असाल तर 80 ते 90 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। EWS कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 78 ते 85च्या आसपास पाहायला भेटणार आहे। SC ST कॅटेगरीचे असाल तर 75 ते 90च्या आसपास पाहायला भेटणार आहे। PWD कॅटेगरीचे असाल तर 70% 80% पर्यंत कडाप जाणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी मुंबई डिव्हिजन आहे। बघा, मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई GPO आहे। आता या डिव्हिजनचा जो कडाप आहे तर पहा, तुम्ही UR कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 80 ते 90च्या आसपास या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे। 80-90च्या आसपास। OBC जर असाल तर 80 ते 91च्या आसपास पाहायला भेटणार आहे। EWS कॅटेगरीचे असाल तर 78 ते 85च्या आसपास। SC ST कॅटेगरीचे असाल तर 75 ते 83च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। PWD कॅटेगरीचे 70% 80% पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे, एवढं काही सेफ झोन असणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे नागपूर सिटी डिव्हिजन आहे, नागपूर महसूल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, नवी मुंबई डिव्हिजन आहे, पालघर आहे, पंढरपूर आहे, परभणी आहे, पुणे सिटी डिव्हिजन आहे, पुणे सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, पुणे महसूल आहे। आता या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिलं तर पहा, तुम्ही या ठिकाणी UR कॅटेगरीचे असाल 85 ते 93 पर्यंत जाणार आहे। OBC जर असाल 80-88च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। EWS कॅटेगरीचे असाल तर 78 ते 85च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। SC ST कॅटेगरीचे असाल तर 85 ते 84 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। PWD कॅटेगरीचे 80 पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे, 80+, ठीक आहे। आणि त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे रायगड डिव्हिजन आहे, रत्नागिरी डिव्हिजन आहे, RMS DN मिरज आहे, RMS LDN भुसावळ सांगली आहे, सातारा आहे, श्रीरामपूर आहे, सिंधुदुर्ग आहे, सोलापूर आहे, ठाणे आहे, वर्धा आहे, यवतमाळ। आता या डिव्हिजनचा जर आपण पाहिलं तर या डिव्हिजनचा जो कडाप आहे तर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, UR कॅटेगरीचे असाल 85 ते 93 जाणार आहे। OBC असाल 88 ते 89च्या आसपास जाणार आहे। EWS असाल तर 78 ते 86च्या आसपास जाणार आहे। SC ST कॅटेगरीचे असाल तर 75 ते 90 पर्यंत जाणार आहे। PWD कॅटेगरी 70% 80% पर्यंत जाणार आहे। लक्षात ठेवा, आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्यासाठी थांबतो, व्हिडिओ